जय महाराष्ट्र मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जर तुम्हाला हवा आहे तर तुम्हाला त्यासाठी KYC करणं बंधनकारक आहे आणि ज्यांना मागचे हप्तेसुद्धा थकीत आहेत किंवा त्यांचे पेंडिंग पडलेले आहेत तर त्यांना KYC नसल्यामुळे किंवा काही लँड सीडिंग झालेलं असेल, तसेच आधार बँक नसेल तर तुम्हाला मित्रांनो हे सर्व पेंडिंग कामे करून घ्यायचे आहेत। त्यापैकीच एक महत्त्वाचं म्हणजे KYC करा, कारण तुम्हाला पुढचा हप्ता हवा असेल तर KYC करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासाठीच शासनाकडून सेंच्युरेशन अभियान राबवण्यात येत आहे। तर याचा कालावधी मित्रांनो तुम्ही बघू शकता 12 फेब्रुवारीपासून 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे। त्यापैकी आता फक्त शिल्लक 2 दिवस आहेत तुमच्याकडे, त्यामुळे जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन तिथं जाऊन तुम्हाला KYC झालेले आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करता येणार आहे। त्याचबरोबर जर तुमची KYC नसेल झालेली असेल तर तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला KYC करून घ्यायचं आहे आणि KYC केल्यानंतरच तुम्हाला थांबलेले हप्ते किंवा पुढील हप्ता मिळणार आहे, एवढं लक्षात घ्या। हे एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, जे आता तुम्हाला परत एकदा मी सांगतो। कालावधी बघा 12 ते 21 फेब्रुवारीच्या मध्ये तुम्हाला हे KYC करून घ्यायची आहे। जर तुम्हाला KYC मोबाईलवरून करता येत असेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला PM किसान योजनेची जी वेबसाईट आहे, आपली व्हिडिओ आहे त्याबद्दल चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता KYC कसं करायचं काय नाही। तर मोबाईलवरून सुद्धा तुम्ही KYC करू शकणार आहात। जर येत असेल तर करा, नाही तर आपल्या जवळच्या CSC सेंटरला भेट द्या, तिथून तुम्हाला CSC सेंटर चालक तुमची KYC करतील। मित्रांनो, सोबत जाताना आधार कार्ड घेऊन जावा आणि मोबाईल नंबर OTP जो रजिस्टर आहे या योजनेसाठी तुम्ही रजिस्टर केलेला असाल, अकाउंट उघडलेला असाल तर तिथं जो नंबर दिलेला होता तो नंबर ॲक्टिवेट असू द्या, कारण तिथं OTP येणार आहे त्या नंबरला। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला KYC करून घ्यायचे आहे जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन। अतिशय महत्त्वाची माहिती होती, फक्त 2 दिवस शिल्लक आहेत तुमच्याकडे। माहिती आवडली असेल तर मित्रांनो दुसऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।